राज्यात अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस, सोलापूरमध्ये वाहनं गेली वाहून तर जनजीवन विस्कळीत। आजही तुफान पावसाचा अलर्ट। विक्रोळीमधल्या पार्क साइट परिसरामध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून सुरक्षा रक्षकासह 10 वर्षीय मुलाचा मृत्यू तर देवळा तालुक्यात वीज आणि शेड अंगावर कोसळून दोघांचा मृत्यू। वसई विरारसह नालासोपाऱ्यामध्ये मुसळधार पाऊस, अनेक वाहनं पाण्यात अडकली तर वसई विरार महापालिकेच्या नालेसफाईचा दावा ठरला खूप। मुंबईसह ठाणे परिसरामध्ये मुसळधार पाऊस, सखल भागात साचलं पाणी तर आजही मुसळधार पावसाचा इशारा। राष्ट्रवादी काँग्रेसचा 25वा वर्धापन दिन अहमदनगरमध्ये शरद पवार पक्षाचा तर मुंबईत अजितदादा गटाचा वर्धापन दिन। शरद पवार मोठी घोषणा करण्याची शक्यता। नवनियुक्त केंद्रीय मंत्रिमंडळाची आज पहिली बैठक, पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन। अमरावती शहरात बॅनर फाडण्यावरून राडा तर बॅनर फाडणाऱ्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी, अन्यथा जिल्हा बंद करण्याचा ठाकरेंच्या पक्षाचा इशारा। जम्मूमध्ये यात्रेकरूंच्या बसवर दहशतवादी हल्ला, शिवखेडा इथं जाणारी बस दरीत कोसळल्यामुळे 10 यात्रेकरूंचा मृत्यू तर 33 जण जखमी। TRFनं घेतली हल्ल्याची जबाबदारी। T20 वर्ल्ड कपमध्ये भारताची पाकिस्तानवर 6 धावांनी मात, जसप्रीत बुमराह ठरला विजयाचा शिल्पकार।